मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड न्यायालयात हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली। या सुनावणीत न्यायालयानं वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर अधिकृतपणे आरोप निश्चित केले आहेत। यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराडनं पहिल्यांदाच मौन सोडून न्यायालयासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र न्यायालयानं पुढील कारवाई सुरूच ठेवली। दिवसभरात कोर्टात नेमकं काय काय घडलं थोडक्यात समजून घेऊया। कोर्टात न्यायाधीशांनी 1800 पानांच्या दोषारोप पत्रातील संपूर्ण घटनाक्रम आरोपींना वाचून दाखवला आणि तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का असा थेट प्रश्न विचारला। तेव्हा वाल्मिक कराडसह सर्व 6 आरोपींनी आपल्याला हे मान्य नसल्याचं उत्तर दिलं। यावेळी कराड स्वतःहून म्हणाला की मला काहीतरी बोलायचंय, मात्र कायद्याच्या प्रक्रियेनुसार आता प्रत्यक्ष साक्षीदार आणि पुराव्यांचं काम सुरू होणार आहे। न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की अवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीच्या व्यवहारात संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते। याच रागातून आरोपींनी त्यांना टाकळी शिवारात नेऊन अमानुष मारहाण केली। आरोपींनी त्यांची फक्त हत्याच केली नाही तर त्यांचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढून त्या क्रूरतेचा आनंदही साजरा केला। हे व्हिडिओ आता आरोपींच्या वकिलांना दिले आहेत। आता हेच व्हिडिओ या खटल्यातील सर्वात मोठे पुरावे ठरणार आहेत। आजच्या सुनावणीनंतर उज्ज्वल निकम यांनी आरोपींच्या वकिलांवर खटला लांबवणे आणि दिशाभूल करण्याचा आरोप केलाय। आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 8 जानेवारी 2026 रोजी होणार असून लवकरच प्रत्यक्ष साक्षीदारांची उलट तपासणी देखील सुरू होणार आहे।